माझ्या जीवा आणि केव्हा भेटसी केशवा. साक्षात प्रभू रामाच्या पासून आपल्याला वेगळं व्हायचंय, आपण वेगळं व्हायचंय, आपण प्रभू रामरायाला सोडून द्यायचंय, कल्पना करवत नव्हती बरं का. सुमंताला सचिवाला कल्पना करवत नव्हती. एखाद्या आईच्या बोटाला धरून फिरत असलेलं त्या बाजारात ते लहान मूल अचानक बोट सोडावं आणि ते चुकावं, काय अवस्था होत असेल त्या आईची, त्या मातेची. तसं त्या गुहकाचं झालं. माय बाप हो, गुहक मात्र खजील झाला, रथात बसून राहिला. आपलं सुमंत्र खजील झाला, रथात बसून राहिला. गुहका बरोबर प्रभू राम समोर, सीतामाई आणि लक्ष्मण पाठीमाग. मजल दर मजल करत गंगा किनारी पोहोचले. आणि गंगा किनारी पोहोचल्यानंतर समोर नावाड्या होता बरं का. सायंकाळची वेळ झाली होती. प्रवास करत करत अगदी सायंकाळ हो. त्यावेळेला त्या नावाड्याला प्रभूंनी हाक मारली, ओ नावाडी दादा यहाँ ये, मला या तीरावरून पैल तीरावर जायचंय बरं का. आता नावाडी साधा सरळ हो, एक कमरेला धोतर आणि अंगामध्ये बंडी आणि जे उपरणं आहे ते असं डोक्याला गुंडाळलेलं बरं का. त्या नावेत माणसाला बसवावं, कोणी येतील त्या प्रवाशांना बसवावं, पैल तीरावर पोचवावं. त्याच्यातनं जे काय मिळेल ते आपल्या दिवसभर जमा करावं, जाताना येताना त्याच्यावर उदरनिर्वाह चालवावा. मी पाहिले अशीच काही जी मंडळी असतात ना, असे काही समाज आहेत, त्या मंडळींच्या घरी, अशा काही समाजाच्या घरी मग ते सुतार असतील, गौंडी असतील किंवा अशी जी काही कामं, नावाडी असतील, अशी जी काही कामं करणं, त्यांच्या घरात मुलाबाळांचा पण सुकाळ मोठा असतो. म्हणजे माझा अनुभव आहे. आमच्या घरी, आमच्या गावात सुतार आहेत, सुतार आम्हाला एकच आहे, पण आमच्या बरोबरीने जे झाले ना ते सुतार मोठे, त्यांना 4-4 मुली, 4-4 मुलं. काय नाही म्हणले, चाललंय. आधी परिस्थिती आजच कमवायचं, आजच खायचं. तसं तो जो नावाडी होता त्याचं नाव केवट, त्याच्या पण घरी अशी मुलं बाळ आणि एवढी मुलं बाळ आणि एवढ्या मुलाबाळांचा उदरनिर्वाह करायचा. केवट जवळ आला आणि जवळ